नमस्कार मंडळी, मी निखिल काटे लोकसंवाद मराठीच्या राजकीय कट्ट्यावरती सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत करतोय. सांगोला तालुका नगरपालिकेची रणधुमाळी जी होती, ते खऱ्या अर्थानं आपल्याला 21 तारखेला या ठिकाणी पूर्ण झाल्याचे आपल्याला सांगोल्यामध्ये चित्र खऱ्या अर्थानं पाहायला मिळालं. आणि यानंतर सांगोला तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं जी कार्यकर्त्यामध्ये उत्सुकता आहे, ती म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती. याकडे तर ग्रामीण भागातील जे काही कार्यकर्ते आहेत, तर त्यांचं लक्ष त्या खरं तर निवडणुकीकडे लागून राहिलेलं आहे. आणि यामध्ये जर प्रामुख्याने बघितलं तर एकतपूर जिल्हा परिषद गटामध्ये जे निवडून आलेले उमेदवार होते, की जे की 2016 मध्ये अतुल पवार मालक आणि त्यांनी काल एक सांगोला तालुक्यामध्ये किंवा सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये एक मोठा धक्का दिलेला आहे आणि त्याच अनुषंगाने आज आपल्यासोबत लोकसंवाद मराठीच्या राजकीय कट्ट्यावरती ते खरं तर चर्चा करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण त्यांच्याशी सखोल हा पक्षप्रवेश कशासाठी केला किंवा येणाऱ्या काळात रणनीती कशी असणार आहे, या खरं तर गोष्टी आपण त्यांच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. प्रथमतः मालक तुम्ही जी काय काल पक्षप्रवेश केलेला आहे, तर त्याबद्दल तुमच्या पहिल्या भावना सांगा? नमस्ते. सर्वप्रथमतः मी बोलत असताना एवढंच सांगू इच्छितो, सांगोला तालुक्याच्या राजकारणामध्ये काम करत असताना या राज्यामध्ये जे सरकार आहे, या सरकारमध्ये 3 पक्ष काम करतात. त्या 3 पक्षामध्ये भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष आणि अजितदादांचा पक्ष. तर या राज्यामध्ये 3 तिघांचं सरकार असताना, त्या तिघांच्या माध्यमातून आपल्या तालुक्याचा विकास होणं अपेक्षित असताना, या तालुक्यामध्ये अजितदादाच्या पार्टीचा किंवा अजितदादाच्या पक्षाचा कुठलाही कार्यकर्ता अजितदादाचा उपयोग करून घेण्यासाठी 1 वर्ष झालं नव्हता. या गोष्टीचा मी विचार करता या सत्तेचा आणि या अजितदादाच्या जे असणाऱ्या सरकारमधले जे काय गोष्टी आहेत, या तालुक्याच्या विकासासाठी योगदान मिळेल आणि उपयोग होईल, या उद्देशानं मी पक्षप्रवेश केला. बरं. आता काल खरं तर तुम्ही जो पक्ष प्रवेश केलेला आहे, त्यामध्ये प्रामुख्याने राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांच्या खरं तर हस्ते किंवा समोर त्यांच्या पक्षप्रवेश केलेला आहे. तर येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका अगदी समोर आलेल्या आहेत. तर या अनुषंगानं काही चर्चा झाली तुमची? हो, झाली की. तर या तालुक्यामध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या बाबतीत चर्चा होत असताना अजितदादांनी विचारलं, की बाबा आपण स्वबळावर तिथं निवडणुका लढवू शकतो, की आपण कोणाच्या बरोबर जाऊन निवडणूक लढवू शकतो. तर दादा ज्या त्या वेळेला आपण त्या परिस्थितीनुसार निर्णय घेऊ, असं मी त्यांना शब्द दिलाय. मग आता यामध्ये जर प्रामुख्याने बघितलं तर आपल्याकडं सांगोला तालुक्यामध्ये 7 जिल्हा परिषद गट, पंचायत समितीचे जे 14 गण आहेत. मग त्या अनुषंगानं काय तयारी येणाऱ्या काळात कशी करणार आहे? काय नियोजन त्याबद्दल? आता मी आजच 5 वाजता पत्रकार परिषद घेऊन शुक्रवारी येणाऱ्या शुक्रवारी आम्ही या तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या इच्छुक उमेदवारांची मुलाखत घेत आहे. आणि आज पत्रकार परिषदेमध्ये मी जाहीर करणार आहे, की 7 जिल्हा परिषद आणि 14 पंचायत समितीच्या निवडणुका आपण स्वबळावर लढण्यासाठी पहिल्यांदा आपण चाचपणी करत आहे आणि त्यानंतर आम्ही इच्छुकांची मुलाखती घेत आहे. पण आता यामध्ये जर प्रामुख्याने बघितलं तर हा जो काय तुमचा पक्षप्रवेश आहे, खरं तर सांगोल्यातल्या राजकारण्यांना खरं तर डोकेदुखी आहे. असं खरं तर जनतेमधून किंवा चर्चा रात्रीपासून सांगोला शहरामध्ये चाललंय. मग तसं वाटतंय हे राजकारण्यांची डोकेदुखी वाढेल तुमच्यामुळे? नाही, नाही. मी तर पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं, की राज्यामध्ये तिघांचं सरकार आहे आणि तिघांचं सरकार असताना अजितदादा एक सरकारमधला एक घटक आहेत आणि त्या अजितदादांच्या माध्यमातून या तालुक्याला मिळणारा विकास निधी आहे. तो विकास निधी कुणाच्याच माध्यमातून येत नव्हता 1 वर्ष झालं आणि आपण सर्वजण राजकारण करत असताना या भागाचा, या तालुक्याचा विकास करण्यासाठीच राजकारण करतोय. तर मी एवढंच अपेक्षा ठेवून आपण प्रवेश केलाय, की बाबा अजितदादाच्या माध्यमातून या तालुक्याला एक भरघोस असा निधी मिळेल आणि या तालुक्याचा विकास होईल. या अपेक्षेनंच मी प्रवेश केलेला आहे. पण यामध्ये प्रामुख्यानं लोकांमध्ये एक दुसरी पण चर्चा अशा पद्धती सुरू आहे, की तुम्ही बापूकडे होता, काही दिवस शेतकरी कामगार पक्षामध्ये होता. मग त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं तुम्हाला न्याय भेटला नाही तिथे? मुळातच मी अगदी प्रामाणिकपणे सांगू इच्छितो, की बाबा मी 2015 पासून बापूंबरोबर होतो आणि बापूंबरोबर असताना मला बापूंनी प्रामाणिकपणे एवढंच सांगितलं, की बाबा या तालुक्याचं राजकारण करत असताना तुम्ही थोडा वेळ द्या आणि वेळ देत असताना मी एक बापूंचा जवळचा नातेवाईक असून मी एक कार्यकर्ता म्हणून त्यांच्यासोबत काम करत होतो. काम करत असताना नगरपालिकेच्या निवडणुकीच्या सुरुवातीला मी बापूंच्या सोबत राजकारणामध्ये एंट्री केली. त्यावेळेला निवडणुकीमध्ये नगरपालिकेच्या माझं काय योगदान आहे का नाही त्या पार्टीला माहीत आहे आणि पार्टीला माहीत असताना माझं जे चांगलं काम बघून त्यांनी मला येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी तुम्हालाच उमेदवार व्हावं लागतंय जिल्हा परिषदला, असं त्यांनी बापूंनी मला सांगितलं. त्यावेळेला मी बापूंना एवढंच सांगितलं, की बापू मला राजकारण हे फक्त तुम्हाला आमदार बघायसाठी करायचं आहे. कारण मी जिल्हा परिषद सदस्य होणं हे महत्त्वाचं नाही. या तालुक्याचा एक तळमळीनं काम करणारा तुम्ही एक बाबा एक नेता आहेत
आणि नेत्याने आमदार व्हावं ही अपेक्षा ठेवून मी राजकारणात आलतो. पण 2015ला बापूंची तुमच्याशी चर्चा झाली होती का? हो हो. बरं. मग आता येणाऱ्या काळामध्ये खरं तर बघितलं तर तुम्ही विधानसभेला अतुल पवार हा जो काही गट आहे, तर खरं प्रामुख्यानं सांगोल्यामध्ये एक चर्चेमध्ये होता, की हा पाठिंबा कोणत्या पक्षाला देणार? कारण विधानसभेमध्ये जर बघितलं तर शहाजी बापू होते, दीपक आबा होते आणि बाबासाहेब देशमुख देखील होते. मग तुम्ही त्या ठिकाणी बाबासाहेबांना त्या ठिकाणी निवडलं. ह्याच्या पाठीमागचं कारण काय होतं? 19 ते 24 या निवडणुकीमध्ये बापूंच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अतुल पवार ह्या व्यक्तीचं काय योगदान आहे, हे बापूंना पण प्रत्यक्षात माहीत आहे आणि पार्टीला पण माहीत आहे. पण 19 आणि 24च्या कालावधीमध्ये मी जिल्हा परिषद सदस्य असताना जे काय आमच्या जिल्हा परिषदेच्या निवडीच्या वेळेला जे काय आमच्या बाबतीत जे चुकीचं घडलं, ह्या गोष्टीचा जे मतभेद होते, त्या मतभेदामुळं मी ठरवलं होतं, की बाबा ज्या माणसावर आपण आतोनात प्रेम केलं, ज्या पार्टीवर आपण आतोनात प्रेम केलं, त्या पार्टीपासून आपल्याला थोडंसं नकळतचा आपल्याला त्रास झाला किंवा आपल्याला धोका झाला. त्या उद्देशानं मी ठरवलं, की बाबा ठीक आहे, की आपलं महत्त्व कधी कळेल, की विरोध पार्टीत गेल्यानंतर आपण काहीतरी करू शकतो, हे दाखवून देण्यासाठी आपण त्यांना 24च्या निवडणुकीत 24च्या विधानसभेला मी बाबासाहेब देशमुख यांना पाठिंबा दिला. पण आता खरं तर त्या ठिकाणी तुम्ही बाबासाहेबांना सुद्धा पाठिंबा दिलेला होता. मग बाबासाहेबांनी तुमचे विचार त्या ठिकाणी जोडले नाहीत. नाही, मी आज पण बाबासाहेबांबरोबरच आहे आणि बाबासाहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर मी त्यांना पाठिंबा दिलता आणि पाठिंबा दिल्यामुळं मी अतुल पवार म्हणून गट होता. आज मी एक पक्ष म्हणून त्यांच्यासमोर जाणार आहे. त्यामुळे मी जे काय त्यांच्याकडनं अपेक्षा आहेत ते मी त्यांना आमचं जे काही बोलणं झालंय, राजकीय भवितव्याच्या बाबतीत आम्ही विचार करूनच विधानसभेला आम्ही त्यांना पाठिंबा दिलता. विधानसभेच्या अगोदर आम्ही त्यांचा शब्द घेतला होता आणि आज जे काय माझा अधिकार आहे ते डॉक्टर बाबासाहेबांबरोबरच आहे. त्यामुळे मी डॉक्टर बाबासाहेबांशी चर्चा करून जे आमच्या काही ठरलेल्या गोष्टी आहेत, त्या पूर्ण होतील असं मला अपेक्षित आहे. पण यामध्ये जर सांगोला नगरपालिका निवडणुकीमध्ये प्रामुख्याने बघितलं, तुम्ही सांगितलं अजयदादा असतील, फडणवीस साहेब असतील आणि एकनाथ शिंदे साहेब असतील. खरं तर महाराष्ट्र राज्यामध्ये यांची युती आहे तिघांची. पण सांगोल्याचं समीकरण खरं तर आपल्याला या नगरपालिकेमध्ये वेगळं पाहायला भेटलं. त्यामध्ये शिंदे सेना जी आहे म्हणजे शहाजी बापू गट स्वतंत्र खरं तर या निवडणुकीमध्ये नगरपालिकेच्या उभा होता आणि त्यांना घवघवीत यश सुद्धा चांगलं मिळालं आणि शहर विकास आघाडीमध्ये दीपक आबा साळुंखे असतील, त्याचबरोबर एरंडे मालक असतील, त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब देशमुख. खरं तर या तिघांची खरं तर त्या ठिकाणी युती झाली आणि त्यामध्ये शहर विकास आघाडीच्या माध्यमातून त्यांना जे काही यश पाहिजे होतं, ते यश या ठिकाणी मिळालेलं नाही. मग आता तुमची पुढं भविष्यात जी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पार पडणार आहे, त्या अनुषंगाने तुम्हाला त्या ठिकाणी युती करणार का तुम्ही यांच्यासोबत? आता मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितले, की 2024च्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीत असताना आम्ही राजकीय भवितव्याचा विचार केला. आम्ही जिल्हा परिषदेला आणि पंचायत समितीला किती जागा आम्हाला देणार, ह्या हिशोबाने आम्ही चर्चा करून त्यांना पाठिंबा दिलता. तर आम्हाला त्या पद्धतीने आम्ही त्यांच्याशी चर्चा करून ज्या काही गोष्टी होतील त्या बघून आम्ही पुढे निर्णय घेणार आहे. पण आता येणाऱ्या काळामध्ये तुमचा जो काही विकासाचा अजेंडा असणार आहे सांगोला तालुक्याच्या दृष्टीने, तो कसा राबवणार आहे किंवा काय केलंय त्या संदर्भात? आज तुम्हाला सांगायचं झालं तर ह्या तालुक्याच्या हिशोबानं किंवा तालुक्यामध्ये जे काय राजकीय सुसंस्कृतपणा आहे, की कोण बाबा कुणाचा विरोधक किती दिवस असतो, हे तुम्ही तर सगळ्यांनी बघितलंय, की आज सत्तेमध्ये असणाऱ्या पक्षाच्या बरोबर काम करायला सगळीच जण इच्छुक आहेत. तर या तालुक्याचं सगळ्यांनी राजकीय जे काही मंडळी आहेत, यांनी आपल्या तालुक्याचा जसा चांगल्या पद्धतीने विकास होईल, ह्या हिशोबानं आपण राजकारण करतो. आता झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बाबा कोण अपेक्षित नव्हते अशी सगळीजण एकत्र आली. एकत्र का आले? तर त्यांना अपेक्षित होतं की बाबा वर सरकार यांचं आहे. ह्यांच्याबरोबर जाऊन आपण आपल्या शहराचा विकास करावा. ह्या उद्देशाने निवडणुका झाल्या. पण आता यामध्ये दुसरी एक बाजू आपल्याला प्रामुख्याने जो मतदार आहे प्रामुख्यानं खरं तर या लोकशाहीमध्ये महत्त्वाचा मानला जातो. यामध्ये आपल्याला कालच्या नगरपालिकेमध्ये मुस्लिम समाज आणि दलित समाज खरं तर प्रामुख्याने महत्त्वाचा ठरला जातो. पण सांगोला तालुक्यातील दलित आणि मुस्लिम समाज खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीसोबत कधीही गेला नाही, हा इतिहास आहे. आणि आता येणाऱ्या काळामध्ये तुम्ही खरं तर आज अजितदादा पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर ह्या समाजाला न्याय देण्याचं काम तुम्ही याच्या माध्यमातून करणार आहे का? आज मी राष्ट्रवादी अजितदादा पक्षामध्ये प्रवेश करत असताना मी एवढंच सांगू इच्छितो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट हे शाहू फुले आंबेडकर विचाराचा पक्ष आहे. त्यामुळे या सर्व जाती धर्माला एकत्रित घेऊन जाण्याचं काम अगदी निश्चित पद्धतीने आम्ही करण्याचं काम करू. आणि विकासाचा जो शिक्कामोर्तब असणारा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती दृष्टीने कसा असणार आहे? आज मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो, की बाबा निवडणूक लढत असताना, निवडणुकीला सामोरं जात असताना मी एवढंच लोकांच्या समोर जाईल, की गेली अनेक वर्ष, अनेक म्हणण्यापेक्षा 9 वर्ष झालं मी सातत्यानं ह्या तालुक्यामध्ये काम करतोय आणि मी काही 9 वर्षाच्या अगोदरचं फार काही योगदान आहे माझे असं सांगणार नाही.
पण 9 वर्षामध्ये सातत्याने एकही दिवस असा नाही की मी लोकांच्या संपर्कात नाही किंवा लोकांच्यासाठी मी काहीतरी केलं नाही, असा एकही दिवस राहणार नाही. कारण मी जरी निश्चित परगावी जरी गेलो असलो तरी माझा फोन चालू आहे आणि मी फोनच्या संपर्कातून, फोनच्या माध्यमातून लोकांचे कामं सोडवण्याचं, काम करण्याचं निश्चित काम केलेलं आहे आजपर्यंत. पण आता यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये खरं तर तुमचं नाव गेल्या अनेक दिवसापासून चर्चेत आहे की अतुल मालू कोणत्या गटातून उभा राहणार. पण येणाऱ्या काळामध्ये खरं तर आज पक्षाचीच जबाबदारी तुम्ही खांद्यावरती घेतलेली आहे. त्यामुळे तुमचं काय असणार भविष्यामध्ये जिल्हा परिषद लढवणार की कार्यकर्त्यांना संधी देणार? मी आज पक्षाचा प्रमुख म्हणून आज या तालुक्याचा बोलत असताना मी एवढंच सांगेन की निश्चित पद्धतीनं ज्या त्या परिस्थितीनुसार मी आज मला उभा राहायची वेळच आली, पण मला जर जबाबदारी मला स्वतःलाच घ्यायची वेळ आली तर मी स्वतःच लढणार. आणि जर मला जबाबदारी घ्यावी लागते असं कधी वाटणार की बाबा पुढचा उमेदवार कशा पद्धतीने आहे, त्यानंतर मी निर्णय घेणार आहे. तर आजच्या कंडिशनला मी कार्यकर्त्यासाठीच पार्टीत प्रवेश केलाय आणि कार्यकर्त्यांनाच मी संधी देणार आहे. पण खऱ्या अर्थानं जर बघितलं तर एकतपूर गट जो आहे तो अतुल पवार अशी ओळख या गटाची खरं तर संबंध सोलापूर जिल्ह्यामध्ये झालेले आहे. मग ह्या गटामध्ये खरं तर जे काही कार्यकर्ते आहेत किंवा जनता आहे त्यांना न्याय कशा पद्धतीने देणार? मी आज कुणाबरोबर पण गेलो असलो किंवा आमची कोणाशी तडजोड जर झाली असली आणि उद्याच्या भविष्यात काय जो निर्णय होईल, कोणाबरोबर आम्ही जाईल, तर मी सर्वप्रथम तर एकतपूर जिल्हा परिषद गट ही माझ्याकडे मागणार आहे. आणि त्याच्यानंतर मला ओपनसाठी जे काय इच्छा आहे माझी, बाबा मला उभं राहावं लागत असेल तर मी ओपनचा एक गट कुठला तर मागणार आहे. तर आता जो हा अजितदादामध्ये पक्षप्रवेश झालेला आहे, तर ह्या दृष्टीने तुम्ही आता सांगितले जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती यामध्ये रणनीती किंवा अजेंडा तुमचा ठरलेला आहे. पण प्रामुख्याने जर बघितलं तर यामध्ये जी युती होती शहर विकास आघाडीची परवा नगरपालिकेमध्ये झालेली, यामध्ये शेतकरी कामगार पक्षाला तुम्ही म्हणता की विचारात घेतलं जाईल. पण खरं तर बाबासाहेबांचं सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झाले की लोक त्यांच्यावरती नाराज आहेत ह्या शहर विकास आघाडीच्या. कारण भारतीय जनता पार्टीसोबत बाबासाहेब गेले, जे स्वर्गीय गणपतआबांनी 55 वर्ष तत्व सांभाळून ठेवलेला पक्ष खरं तर भाजपच्या वळचेने नेऊन बांधला असं खरं तर लोकांमध्ये चर्चा आहे. आता तुम्ही जो प्रश्न आता मला केला, मी काल प्रवेश केलाय. भारतीय जनता पार्टी असेल, शिंदे गट असेल आणि अजितदादा असेल, हे सगळे मित्रपक्ष आहेत. त्यामुळं जनतेनं जर स्वीकारलं नसेल, तर पुढं जाताना आपण चांगल्या उद्देशानं गेलं तर जनता स्वीकारते. त्यामुळे महायुतीनं आता जी निवडणूक लढवली नगरपालिकेची, ते लोकांपर्यंत व्यवस्थित पोहोचले नाहीत. त्यामुळे त्यांना अडचण आहे. पण खऱ्या अर्थाने एका बाजूला बोललं जाते लोकशाहीचा विजय झाला आणि म्हणून ह्यांचा या ठिकाणी पराभव झाला. लोकच पहिल्यांदा सर्वसामान्य लोकांनाच निवडून देतात. हे मी अतुल पवार पण सर्वसामान्यातलाच आहे. त्यामुळे मी सांगू इच्छितो, इथून पुढच्या काळात सुद्धा सर्वसामान्यालाच लोक निवडून देतील. तर आपल्यासोबत खरं तर अतुल पवार मालक ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा यांच्या खरं तर प्रवेश केला आणि येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, याचा जो काय अजेंडा असणार, रणनीती जी असणार आहे ती निश्चितपणाने स्वबळावरती चांगल्या पद्धतीने सांगोला तालुक्याच्या सर्व जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणामध्ये जी जी राजकीय समीकरणं होतील त्या पद्धतीनं या सांगोला तालुक्यामध्ये राबवली जातील अशा पद्धतीचा विश्वास खरं तर या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेला आहे. धन्यवाद.